उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज भाजपा का संकल्प पत्र मीडिया के साथ साझा किया। इस दौरान उन्होंने कहा कि समृद्धि का संकल्प पत्र है। फडणवीस ने कहा कि इस संकल्प पत्र का एकमात्र लक्ष्य सभी वर्गों का विकास है। फडणवीस ने कहा कि युवा शक्ति, किसान, महिलाओं और सभी के लिए ये संकल्प पत्र है। उन्होंने कहा कि इस पत्र में जीवन की गरिमा, गुणवत्ता, रोजगार और अवसर है। उन्होंने कहा कि संकल्प पत्र तैयार करने के लिए गठित समिति को 15 लाख सूचनाएं मिली थी। उन्होंने कहा कि इस संकल्प पत्र में अगले 5 वर्षों के लिए 80 करोड़ लोगों को मुफ्त अन्न देने का निर्णय लिया गया है। इसी तरह संकल्प पत्र का वाचन सुधीर मुनगंटीवार के नेतृत्व में राहुल पांडे ने चंद्रपुर में किया। साथ ही उन्होंने बताया कि कल यानी 16 अप्रैल को मोदी जी का परिणाम बुथ अनुसार सभी मतदाताओं तक पहुंचाया जाएगा। अशा प्रकारचं गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलं आहे। जवळपास त्याची संख्या ही 750 विद्यालयांनी वाढवण्याचा निर्णय हा या ठिकाणी घेण्यात आला आहे। खरं म्हणजे अनेक गोष्टी आहेत, पण सगळ्या गोष्टी आज सांगता येणार नाही। पण एक आपल्या लक्षात मी आणून देऊ इच्छितो, 2019 ला मोदी सरकारने जो जाहीरनामा दिला होता त्याच्यामध्ये 75 आश्वासनं दिली होती। ती सगळी आश्वासनं ही पूर्ण करण्यात आली आहे। मग त्यामध्ये आपण जर बघितलं तर नागरी सुधारणा कायदा असेल, राम मंदिर असेल, किसान क्रेडिट कार्डवर 1 लाख रुपयांपर्यंत कर्जावर 0% व्याज असेल, या ठिकाणी 1 वर्षापर्यंतच्या कृषी कर्जावर 5 वर्षासाठी व्याज मुक्त ते देखील मोदी सरकारने केलं। देशातील सर्व शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपयांची आर्थिक मदत आश्वासन दिलं होतं, ते देखील पूर्ण केलं। देशातील लहान दुकानदारांना वयाच्या 60 वर्षानंतर आणि शेतकऱ्यांना 60 वर्षानंतर पेन्शन मिळावं याकरता योजना, आपल्याला माहिती अटल पेन्शन योजना या ठिकाणी सुरू केली आणि त्याही माध्यमातून तो एक फायदा आपण दिलेला आहे। राष्ट्रीय व्यापार आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे। उच्चभ्रू अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या जागांमध्ये जवळपास मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आणि आता पुन्हा 50% वाढ ही त्याच्यामध्ये करण्यात येणार आहे। जमिनीच्या कागदांचं डिजिटायझेशन असेल, शुद्ध पिण्याचं पाणी हर घर जलच्या माध्यमातून पोहोचवण्याचा विषय असेल, एलपीजी कनेक्शनचा विषय असेल, राष्ट्रीय महामार्गांमध्ये दुपटीची वाढ ही त्या ठिकाणी करण्याचा विषय असेल, 75 नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आली। त्याचबरोबर रेल्वे स्टेशन, सर्व रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण 2022 मध्ये पूर्ण करण्यात आलं। सर्व रुळांचं ब्रॉडगेज मध्ये रूपांतर याची सुरुवात करण्यात आली आणि 5 किलोमीटरच्या आत प्रत्येक व्यक्तीला बँकिंग व्यवस्था देण्यात येईल असं सांगितलं होतं, ते देण्याचं काम झालं। लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योगांकरता सिंगल विंडो सिस्टीम सुरू झाली। आदिवासी स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचे संग्रहालय हे करण्याचं हे सुरू झालं। 3 तलाकचा कायदा, तो कायदा त्या ठिकाणी पूर्ण झाला। त्यामुळे भाजपचं संकल्प पत्र हे कागदी नाहीये। भाजपचं संकल्प पत्र ही मोदीजींची गॅरंटी आहे आणि निश्चितपणे देशातल्या सर्व घटकांचा विकास, दीन, दलित, गोरगरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, अल्पसंख्याक, ओबीसी यांच्या सहित ओपन कॅटेगरीपासून प्रत्येक व्यक्तीचा विकास करण्याचा संकल्प आणि त्याच्याकरता संधी ही या मोदींच्या गॅरंटीच्या संकल्प पत्रात देण्यात आली आहे। हे संकल्प पत्र आम्ही महाराष्ट्राच्या आणि भारताच्या जनतेला समर्पित करतो आणि निश्चितपणे मला विश्वास आहे की मोदीजींच्या गॅरंटीवर सर्वात जास्त विश्वास या देशातल्या नागरिकांचा आहे। त्यामुळे देशातले नागरिक हे निश्चितपणे पुन्हा एकदा तिसऱ्यांदा महाराष्ट्रात आणि देशात मोदीजींचं सरकार घडवून आणते। आपल्याला माहिती आहे की मागील 10 वर्षामध्ये या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी ज्या निवडणुकीमध्ये 2014ची असेल, 2019ची असेल, जे संकल्पपूर्ती करण्याचा जो संकल्प जनतेपर्यंत दिला होता, त्या संकल्पपूर्तीची पूर्तता म्हणून उद्या 16 तारखेला प्रत्येकच पदाधिकारी, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा प्रत्येकच मतदारांच्या घरापर्यंत जाऊन मोदीजींचा प्रणाम हा पोहोचविणार आहे, मोदीजींचा जनतेपर्यंत नमस्कार पोहोचवणार आहे।
कारण की ज्या उद्देशाने 2014 आदरणीय मोदीजींनी या देशाची धुरा सांभाळली होती, त्याच संकल्पनेच्या माध्यमातून उद्याला प्रत्येकच भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा त्यांनी केलेले जे विकास कार्य असतील, या देशाला दिलेली जे नवीन दिशा असतील, या देशामध्ये घेतलेले वेगवेगळे निर्णय असतील, ते पोहोचवण्याकरिता सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उद्या लोकसभा क्षेत्रामध्ये घरोघरी जाणार आहे। याच सोबत या महायुतीचे आमचे लोकसभेचे उमेदवार आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवारजी यांचा सुद्धा वचननामा त्याच निमित्ताने आम्ही पोहोचवणार आहोत। कारण की 19 तारखेला जी निवडणूक होते आहे ती विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची निवडणूक आहे आणि तोच विकासाचा दृष्टिकोन घेऊन आदरणीय सुधीरभाऊ हे महायुतीचे उमेदवार आहे। त्यामुळे आम्ही तो विकासाचा अजेंडा, आदरणीय मोदीजींचा प्रणाम नमस्कार हा जनतेपर्यंत पोहोचवणार आहोत। खाने के शौकीनों के लिए खुश खबर, हैदराबादी ऑथेंटिक फ्लेवर अब चंद्रपुर में भी। जी हाँ, हैदराबाद स्वाद फैमिली रेस्टोरेंट, जहां आप पा सकते हैं हैदराबाद का ओरिजिनल टेस्ट। हैदराबाद दम बिरयानी, वेज नॉन वेज करी, साउथ इंडियन नाश्ता, चाइनीज, तंदूरी, कबाब, ईरानी चाय, बादाम मिल्क और भी बहुत लजीजदार खाना। इंडोर और आउटडोर में फैमिली के साथ बैठने की उत्तम व्यवस्था और सर्वोत्तम सर्विस, वो भी एकदम किफायती दामों में। हमारे यहाँ पार्सल और पार्टी के भी ऑर्डर लिए जाते हैं। एक बार अपने मित्र और परिवार के साथ अवश्य पधारें, आप दोबारा जरूर आएंगे, ये हमारी गारंटी। हैदराबाद स्वाद फैमिली रेस्टोरेंट, ऑथेंटिक हैदराबादी फ्लेवर, नियर क्रोमा शोरूम, नागपुर रोड, चंद्रपुर। मोबाइल नंबर 9327461199, 7207556199। माना पानाचा नात्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला, रुसवा नको ग बाई कुणाचा, मोठ्यानी उतारा काढला। लगीन घाई सुचून देई, खरेदीने पणा काढला, खरेदीला वरसी धीने उत्साह नवा आणला। बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला। कमी किमतीत आणि क्वालिटी सोबत बरं का।